आदित्य हृदय स्तोत्र, मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद. रचनाकार अरुंधती दीक्षित. वाचक स्वर सुवर्णा बोडस. आज ऐकूया याचा भाग 10 आणि यामध्ये 12वा श्लोक, त्याचं मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद. महर्षी अगस्ती रामाला सांगू लागले, रामा, हा सूर्य अनेक खनिजांचं भांडार आहे. त्याच्या गर्भात सोन्याचे साठे आहेत, म्हणून त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. किंवा ब्रह्मा हा मोठ्या सोन्याच्या अंड्यातून उत्पन्न झाला असं म्हणतात. ब्रह्मा ह्या विश्वाची निर्मिती करतो, त्यासाठी सूर्य हा हिरण्यगर्भ ब्रह्माच आहे. शिशिर आणि तपन हे दोन्ही सूर्याचे गुण आहेत. सूर्य पृथ्वीपासून दूर जाताच पृथ्वीवर थंडीचा काळ सुरू होतो. शीतलहर येते, हिमपात होतो. पण उन्हाळ्यात तो तापलेला सूर्य पृथ्वीला अक्षरशः भाजून काढतो. ज्या पृथ्वीच्या भागांमध्ये नेहमी अत्यंत थंडी असते, ते भाग ह्या तपनाच्या आगमनानं उबदार होतात. त्यामुळं शैत्य आणि तप्तता या दोन्ही परस्पर विरोधी वातावरणाची निर्मिती सूर्यामुळेच होते. मकर संक्रमणापासून दिवस वाढायला लागला की हाच तपन थंडीचा नाश करतो. शिशिर संपून वसंत आणि ग्रीष्म ऋतूंना जन्म देऊन शिशिरनाशन ही होतो. काही जण शिशिरचा अर्थ आनंददायी असाही घेतात. सूर्य रोज त्याच्या आगमनानं सृष्टीला आनंदित करत असतो, हेही रोज आपण अनुभवत असतो. हे रामा, दोन्ही परस्पर विरोधी भासणारे गुण माणसाला, विशेष करून राजाला, अंगात बाणवायला लागतात. प्रजापालनाच्या समयी मृदुता ही प्रशंसनीय आणि आनंददायी आहे, पण दुष्टांसाठी मृदुता नको. तिथं तपनाचं भाजून काढणंच आवश्यक असतं. ज्याप्रमाणे तप्त उन्हानं कीड तण मरून जातात, त्याप्रमाणे शत्रूबाबत घेतलेल्या राजाच्या कडक भूमिकेमुळेच प्रजा सुरक्षित राहते. ह्या रावणाचा विनाश करताना मनात दयाबुद्धी वा होणाऱ्या विनाशाची काळजी नको. हा तेजोनिधी, तेजोगोल भास्कर अत्यंत प्रखर अशा अग्नीला आपल्या अंतर्भागात बाळगून आहे. आपल्याला माहीत आहे की सूर्याचं तापमान काही लाख अंश सेल्सिअस आहे. रवीच्या विविध गुणांमुळे तो प्रशंसनीय आहे. हा स्वतः देवमाता अदितीचा पुत्र आहे. काहींनी शंखचा अर्थ वैभव आणि सुखाचं द्योतक वा आनंद देणारा असा केला आहे. शंख हा रणांगणात योद्ध्याच्या आगमनाचं द्योतक म्हणूनही फुंकला जातो. सूर्यरूपी योद्धा अंधारावर मात करण्यासाठी येत आहे, हे वेगळं शंख फुंकून सांगण्याची गरजच नाही. सूर्य स्वतःच असा शंख आहे की तो नभात येण्याची वर्दी आधीपासूनच सर्व भूतगणांना मिळते. आता हा 12वा श्लोक असा. हिरण्यगर्भ शिशिरस्तपनो भास्करो रविः अग्निगर्भोदिते पुत्र शंख शिशिरनाशनः. आता या 12व्या श्लोकाचा समवृत्त भावानुवाद असा. हिरण्यगर्भ हा ब्रह्मा खजिना कांचनी महा सुखवी जगता साऱ्या हाची शिशिर मानसा देई उब जगा साऱ्या उन्हे देतीच उष्णता ग्रीष्मात पोळतो साऱ्या जीवा तपन हा महा सर्वाहून हि तेजस्वी आहे भास्कर थोर हा स्तुतिपात्र रवी आहे सर्वाना एकमेव हा
मूर्तिमंत असे अग्नी, अग्निगर्भ प्रचंड हा, आनंदयात्री हा शंख, आनंद देतसे जगा, थंडीसी दूर सारोनी, देतसे उब उष्णता, अदिती पुत्र हा मोठा, नित्य शिशिरनाशना. आता ऐकूया श्लोक 13, त्याचं मराठी विवरण. महर्षी अगस्ती श्रीरामांना सांगू लागले, रामा, हे आकाश पाहिलंस किती विशाल आहे. ह्या संपूर्ण आकाशाचा स्वामी हा सूर्य आहे. व्योम म्हणजे आकाश आणि नाथ म्हणजे स्वामी, सम्राट. सूर्य हा व्योमनाथ आहे. इतर वेळी आपल्या प्रकाशानं चमचमणाऱ्या चांदण्या असोत वा निशानाथ असा चंद्र असो, सर्वांनाच आपल्या पराक्रमानं हा सूर्य तेजोहीन करून टाकतो. त्याच्यासमोर कोणी उभंही राहू शकत नाही. मग अंधाराची काय कथा? हा सूर्य कितीही घनदाट अंधार असेल तरी त्याचा मागमूस ठेवत नाही. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा तमाचा लवलेशही राहू देत नाही. जो ह्या तमाला आरपार भेदतो तो तमोभेदी सूर्य आठव. तुझ्या समोर उभ्या असलेल्या दशाननाच्या मनात, डोक्यात तमोगुणांचं थैमान चालू आहे. मी आणि मी ह्या अहंकाररूपी काळोखानी त्याचं मन व्यापून गेलेलं आहे. तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस. तुझी समोर असलेली उपस्थितीच त्याच्या नाशाला पुरेशी आहे. ऋग्वेद असो, यजुर्वेद असो वा सामवेद असो, सूर्याची महती ह्या वेदांच्या निगमांच्या पलीकडे आहे. ह्या वेदांनाही सूर्याची महती नीटपणे कळलेली नाही, म्हणून सूर्याला ऋग यजुः सामपारग म्हणतात. पृथ्वीवरील जलसाठे हे कायम भरलेलं ठेवणे, त्यापासून मेघांची निर्मिती होणे, सर्वत्र नियमित पाऊस पडणे, घन वृष्टी, ह्या सर्व क्रियांचा जो मुख्य अपाम मित्र म्हणजे जलमित्र म्हणजे वरुण देवता आहे, ती दुसरी तिसरी कोणीही नसून सूर्याचा जलमित्र हा गुण आहे. त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील जलचक्र कित्येक युगानुयुगे अत्यंत नियमितपणे चालू आहे. साधारणपणे उड्या मारत जाणाऱ्या, झेप घेणाऱ्या प्राण्याला हरिण, माकड इत्यादी प्लवंगम असं म्हणतात. इथं सूर्याला प्लवंगम म्हटलं आहे कारण सूर्याची झेप फार मोठी आहे. पूर्व क्षितिज ते थेट पश्चिम क्षितिज एवढं मोठं अंतर तो सहज पार करतो. त्याचा रस्ताही अगस्तींनी फार सुंदर रीतीनं सांगितला आहे. भारताचा मध्य म्हणजे साधारण मकरवृत्त, जिथून पूर्व पश्चिम जाते तिथंच पूर्व पश्चिम विंध्य पर्वतांची रांग आहे. त्या विंध्य पर्वताच्या रांगांचाच जणू रस्ता म्हणजे विथी बनवून त्यावरून सूर्याची स्वारी रोज पूर्व पश्चिम अंतर पार करते. असा तो विंध्यावीथी प्लवंगम असा आहे. मित्रांनो, असं म्हणतात, पूर्वी हा विंध्य पर्वत अचानक उंच म्हणजे अगदी हिमालया एवढा उंच व्हायला लागला. मे बी ड्यू टू द मोमेंट ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स इन द लिथोस्फिअर कॉझिंग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. त्यामुळं सूर्यप्रकाश पृथ्वीवर नीट पोहोचेना, म्हणजेच सूर्यसुद्धा आकाशातून नीट भ्रमण करू शकेना. सर्व देवांना, माणसांना काळजी निर्माण झाली. ते महर्षी अगस्तींना शरण गेले. अगस्ती विंध्याकडे गेले. अत्यंत नम्रपणे त्यानं ऋषींना साष्टांग दंडवत घातला आणि आपली काय आज्ञा आहे असं विचारलं. अगस्ती म्हणाले, मी दक्षिणेकडे चाललो आहे. मी परत येईपर्यंत तू उठू नकोस.
अगस्ती दक्षिणेतून परत उत्तरेला कधी आले नाहीत आणि दंडवत घातलेला विंध्य कधी उठलाच नाही. अशा प्रकारे अगस्तींनी सूर्याचा मार्ग प्रशस्त केला. ह्यामागील शास्त्र आपल्याला शोधावं लागेल, कारण अगस्ती हा दक्षिणेच्या आकाशातील सर्वात तेजस्वी तारा, अगस्ती म्हणजे कॅनॉप्स तारका समूहातील सर्वात मोठा तारा आहे. प्लवंगमचा अर्थ उड्या मारणारा असा घेतला तर असाही अर्थ होतो की मकरवृत्त आणि विंध्य पर्वत भारताचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग करतात. उत्तरायण सुरू होताच सूर्य मकरवृत्त किंवा विंध्य पर्वत ओलांडून उत्तरेकडे उडी मारतो, तर दक्षिणायन सुरू होताच तोच सूर्य विंध्याच्या म्हणजे मकरवृत्ताच्या दक्षिणेला उडी मारून जातो. आता हा 13वा श्लोक असा. व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजुः सामपारगः घनावृष्टिरपां मित्रो विंध्यवीथिप्लवंगमः. आता ह्या श्लोकाचा समवृत्त भावानुवाद असा. हाची सम्राट ह्या साऱ्या गगनाचा असे पहा, व्योमनाथ तमोभेदी अंधारा नाशितो पुरा, ऋग्यजु सामवेदांना पार ह्याचा कळेचिना, थोरवियेन वर्णाया जयाची निगमासया, निर्मितो मेघ आकाशी वृष्टिः करितोचिहा, जलचक्रचि निर्मूनी करी जलनियोजना, विंध्यपर्वतरांगांचा प्रशस्त पथ साजिरा, पूर्व पश्चिम सांधूनी तयार होतसे चिहा, मार्गावरून त्या जाई पूर्व पश्चिम भास्कर, म्हणून म्हणती त्यासी विंध्यावीथी प्लवंगम. मित्रांनो, थोडं विषयांतर करून सांगते. आपल्या भारतीय संस्कृतीत ज्ञान सहजपणे जीवनाचा भाग होऊन राहावं यासाठी गोष्टीरूप केलेला आहे. शिवाय त्याला इतिहास आणि वर्तमानाचीही जोड दिली आहे. आपल्याकडे अगस्तीनं समुद्र प्राशिल्याची गोष्ट सांगतात. दक्षिण आकाशात स्थित अगस्ती तारा हा जवळजवळ मे महिन्याच्या शेवटापर्यंत आकाशात राहतो. त्यामुळं तो असेपर्यंत जास्तीत जास्त बाष्पीभवन होतं. भारताच्या दक्षिण समुद्राचं जास्तीत जास्त बाष्पीभवन हे सूर्य आणि अगस्तीच्या प्रकाशानं होतं असं म्हटलं जातं. मे महिन्याच्या शेवटी अगस्तीचा लोप होतो. अगस्तीचा लोप झाला म्हणजे अगस्ती दक्षिण आकाशातून दिसेनासा झाला की आठवडाभरात केरळमध्ये पावसाला सुरुवात होते. हे आकाशज्ञान, पर्जन्यज्ञान आपल्याला गोष्टीरूपानं सहजपणे सांगितलं जातं, पण त्यामागचं शास्त्र जो चिकित्सक असेल त्यालाच कळेल. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या रविवारी ऐकूया.